Now we study the organelle systems in the man. पहा, झुलॉजीचा जो सेक्शन आहे त्या झुलॉजीच्या सेक्शन मध्ये तुम्हाला व्हेरायटीचे लेसन्स आहेत 11th आणि 12th मध्ये. तर प्रत्येक लेसन मध्ये वेगवेगळे ऑर्गन्स टिश्यूज याचा आपण स्टडी करू. तर प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं तुम्हाला ऑर्गनस सिस्टमच्या गोष्टी येतील है ना. जेव्हा आपण सुरुवातीला बॉडी ऑर्गनायझेशन पाहतो की हाऊ अ पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम प्रोड्युस्ड है ना, सेल टू टिश्यू, ऑर्गन सिस्टम अँड देन ऑर्गॅनिझम. तर एक ऑर्गन सिस्टम म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय ऑर्गन सिस्टम? इट इज द सिस्टम विच include organ, tissue and cell performing same function. म्हणजे एका पर्टिक्युलर सिस्टम मध्ये असणारे ऑर्गन, सेल आणि टिश्यू या सगळ्यांचं फंक्शन सारखं असेल आणि हे जे वर्किंग करतात पहा, दे ऑल वर्क टुगेदर. ऍक्च्युली सेम फंक्शन म्हटल्यापेक्षा दे वर्क इन कोऑर्डिनेशन. हा वर्ड परफेक्ट राहील. So, the combination of cell, tissue, organ which work in coordination एकमेकाच्या समन्वयासोबत है ना, म्हणजे एकमेकाला सपोर्टिंग त्यांचं फंक्शन असेल. एक्झाम्पल घेऊच आपण तेव्हा कन्सेप्ट क्लिअर होईल. सो दिस सिस्टम इज कॉल्ड एज ऑर्गन सिस्टम. कशी तयार होते, त्याच्यामध्ये ऑर्गन्स कोणती इन्व्हॉल्व आहेत आणि त्याचं फंक्शन काय यावर डिपेंड राहील की ती सिस्टम किती त्या बॉडीमध्ये फंक्शनल असेल. ठीक आहे. सो लेट्स टेक द एक्झाम्पल्स. आणि फार महत्वाचं आहे पहा, तुम्हाला लेसन जेव्हा आपण स्टडी करू तेव्हा प्रत्येक लेसन मध्ये या सिस्टमचा तुम्हाला स्टडी येईल म्हणजे येईल. तसे ह्युमन बिंग मध्ये टोटल 12 सिस्टम्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पहा. यातल्या बऱ्याच तुम्हाला हायस्कूल लेवलला आल्या आहेत. सर्क्युलेशन, त्यानंतर रेस्पिरेशन याला आहे, लोकोमोशनचा पण थोडासा पार्ट असेल, मस्क्युलर सिस्टम पण होती. आता बाकीचे आपण इथं पाहू. आता याच्यासाठी काय करू आपण, पाहिजे चार्ट बनवला आहे. राईट साईडचा जो कॉलम आहे इट इन्व्हॉल्व ऑर्गन, सेल अँड टिश्यू. हे समराइज आहे, डिटेलमध्ये नाही, कारण डिटेलमध्ये मानतो म्हटलं तर खूप लागतं. आपण बेसिक्स पाहून राहिलो है ना. तर याच्यात मेन ऑर्गन्स राहतील जे त्या सिस्टम मध्ये इन्व्हॉल्व आहेत. आणि लेफ्ट कॉलम मध्ये तुम्हाला लिहायचे सिस्टमचे नाव. मग आता एक ऑर्गन सिस्टम कशी बनते, सुरुवात आपण इथून करू पहा. सुपेरियर पार्ट ऑफ दी बॉडी. तर कोणकोणते ऑर्गन्स आणि टिश्यू आहेत? ब्रेन, spinal cord and nerves. And all of us know that brain, it means there is controlling mechanism. Complete body ला कंट्रोल करणारा जर ऑर्गन कोणता असेल तर इट इज ब्रेन. इट इज द मास्टर ऑफ आवर बॉडी. मग हा एक ऑर्गन पूर्ण बॉडीला कंट्रोल कसा करेल? त्याची लोकेशन फिक्स आहे, तो त्याची जागा सोडू नाही शकत. मग त्याला जर लोअर पार्ट कंट्रोल करायचे, सपोज किडनी कंट्रोल करायची आहे, मग किडनी ब्रेनकडे जाणार नाही, ब्रेन किडनीकडे येणार नाही. याचा अर्थ दोघांमध्ये काहीतरी इंटरॅक्शन आहे आणि ती इंटरॅक्शन असते थ्रू दी स्पायनल कॉर्ड अँड दी नर्व्स. याला चेता पेशी म्हणतो आपण. सो इट मेक्स द नर्वस सिस्टम. इट मेक्स नर्वस सिस्टम. त्यानंतर आहे फ्रॉम नोज टू लंग्स. याच्या मधात बऱ्याच गोष्टी आहेत. या मधात जी जत्रा आहे ती मी सांगितली नाही, ती खूप आहे. जर आपण एक्झाम्पल घेतलं सेकंड नंबरचं तर फ्रॉम नोज ऍक्च्युली नॉस्ट्रिल. त्यानंतर याच्यामध्ये कॅनल असते पहा, त्याला रेस्पिरेटरी कॅनल म्हणतो आपण. ट्रकिया राहतील, ब्रॉन्क्युल्स राहतात आणि नंतर कुठं काय येतात? लंग्स. मग हा जो पूर्ण प्रवास आहे फ्रॉम दिस ओपनिंग, नागपुरे है ना, नागपूर, तर या ओपनिंग पासून तर आपल्या लंग्स पर्यंतची जे पूर्ण कॅनल आहे, एक कॅव्हिटी आहे आपल्या बॉडीमध्ये, त्याला म्हणायचं तुम्हाला नेक्स्ट, दॅट इज रेस्पिरेटरी सिस्टम. ठीक आहे. या सिस्टम मध्ये मग तुम्हाला त्यातले ऑर्गन्स, टिश्यूज, त्याचं स्ट्रक्चर येईल. त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टमचे डिसीजेस पण तुम्हाला येतील है ना. कोरोना, इट इज द डिसीज ऑफ व्हॉट? रेस्पिरेटरी सिस्टम. बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी आहे. आणि ऍक्च्युली 12वीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला आहे, हेल्थ अँड डिसीज मध्ये सुद्धा आहे, प्रोजेक्ट आहे पहा कोरोनावर. आणि सिस्टम पण आहे तुम्हाला, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन असं एक लेसन आहे.
तर त्या ठिकाणी आपण त्याला डिटेलमध्ये स्टडी करू. तर त्याच्यानंतर एलिमेंटरी कॅनाल. आता ही कुठून स्टार्ट होते? इट स्टार्ट फ्रॉम द माउथ अप टू एनस. इट इज द पॉइंट ऑफ फूड एंट्री. इट इज द पॉइंट ऑफ वेस्ट एक्झिट. इथून फूड एंटर होईल का दोन्ही ठिकाणी फूड मांडू. फूड एंटर, फूड एक्झिट, फूड एंटर अँड वेस्ट एक्झिट. आणि या माउथ पासून एनस पर्यंत एक पूर्ण कॅनल आहे, एक ट्यूब आहे. त्या ट्यूबला आपल्याला म्हणायचं आहे एलिमेंटरी कॅनल किंवा डायजेस्टिव्ह पाथ. ओके, सो इट मेक्स द डायजेस्टिव्ह सिस्टम. त्या सिस्टम मध्ये पूर्ण येईल तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे डायजेस्टिव्ह पार्ट आहेत. लार्जेस्ट डायजेस्टिव्ह ग्लँड आपल्या बॉडीमध्ये लिव्हर. दोन्हीकडे गेलं का? लिव्हर. तर असेच तुम्हाला मग पॅन्क्रियाज असोसिएटेड पार्ट असतील है ना. ऍब्डॉमिनचा पार्ट कोणता आहे, गॅस्ट्रिक पार्ट कोणता आहे, तर ते सगळ्या गोष्टी इथं कव्हर होतील. सो दॅट विल बी युअर डायजेस्टिव्ह सिस्टम. देन हार्ट, ब्लड वेसल आणि ब्लड आपण नुकतंच पाहलाय. कोणती सिस्टम? सर्क्युलेटरी सिस्टम. किडनी, युरिनरी ब्लॅडर, युरेटर आणि युरेथ्रा. प्रत्येक ठिकाणी एक ट्यूब आहे पा. आता जसं किडनी म्हटलं का आपल्याला माहित आहे जिथं ब्लडला फिल्टर केलं जाते. ब्लडला फिल्टर करणं वेगळं आणि प्युअर करणं वेगळं. काय बॉडीमध्ये दोन्ही प्रोसेस करतात. ब्लड प्युरिफिकेशन सुद्धा करते आणि या ब्लडला फिल्टर सुद्धा केलं जाते. एखाद्या गोष्टीला फिल्टर का करायचं आहे? चहा बनवला, डायरेक्ट कपामध्ये ऍड करतो का आपण? त्याला चाळणीच्या थ्रू, नेटच्या थ्रू आपण त्याला गाळतो, फिल्टर करतो. काय फिल्टर करता? टू रिमूव्ह वेस्ट मटेरियल. मग आपल्या ब्लडमध्ये असणाऱ्या वेस्ट पार्टला सेपरेट करून त्याला फिल्टर, म्हणजे त्यालाच फिल्ट्रेशन म्हणतो आपण. ते कोण करते? इट इज कॅरीड आउट बाय द किडनी. आणि जर आपण म्हटलं ब्लड प्युरिफिकेशन म्हणजे काय? शुद्ध रक्त, अशुद्ध रक्त, प्युअर ब्लड, इम्प्युअर ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लड, डिऑक्सिजनेटेड ब्लड. तर ही जी प्रोसेस आहे ही घडत असते विद्यार्थी मित्रांनो लंग्स मध्ये. ठीक आहे. तर इथं आपल्याला सध्या कोणता पार्ट पाहायचा आहे? किडनी. मग हा ब्लडला फिल्टर करते. मग जे वेस्ट तयार होईल ते वेस्ट बॉडीच्या बाहेर निघून फेकून द्यावं लागेल, एलिमिनेट करावं लागेल. तर त्याच्याकरता हा पाथवे आहे पा, ब्लॅडर मध्ये स्टोअर केलं जाते. युरेटर त्याला समोर कॅरी करते आणि युरेथ्रा बॉडीच्या बाहेर. जेव्हा डिटेल मध्ये पाहू आपण. सध्या इथं फिल्ट्रेशन घडते, वेस्ट तयार होते. सो दिस इज द एक्सक्रेटरी सिस्टम. एक्सक्रेटरी सिस्टम म्हणजे उत्सर्जन संस्था ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर टेस्टीज आणि ओव्हरीज. दीज आर द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. टेस्टीज मध्ये स्पर्म्स तयार होतात, ओव्हरीज मध्ये एग्स तयार होतात. म्हणून त्याला मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणतो आपण रिस्पेक्टिव्हली. सो दिस विल मेक द रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ओके. त्यानंतर मसल, इट विल फॉर्म द मस्क्युलर सिस्टम. बऱ्याच गोष्टी राहतील त्याच्यामध्ये, असोसिएटेड सेल्स पण असतील काही. मुवमेंट आणि लोकोमोशन करता मस्क्युलर सिस्टम असेल. त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये स्किन, हेअर्स, नेल्स आहे. काय काय फंक्शन याचं? स्किन, इट कव्हर्स द होल बॉडी. बॉडी मधला लॉंगेस्ट पार्ट कोणता आहे? ऑर्गन. तर तो कोणता असेल? स्किन. लार्जेस्ट म्हणू शकता तुम्ही. मग काय आहे त्याचं, काय काम आहे? तर आपली स्किन आपल्या बॉडीला एक प्रूफ मेकॅनिझम प्रोव्हाइड करते. पहा, वॉटर रेजिस्टिव्ह आहे ना, बऱ्याच प्रमाणात राहते. फॉरेन पार्टिकल इझिली आपल्या स्किन मधून एंटर होणार नाही. इट ऍक्ट ऍज द बॅरियर. कोणताही बॅक्टेरिया आला आणि पटकन बॉडीला इन्फेक्शन नाही, तो तेव्हाच इन्फेक्शन करेल जेव्हा तो आपल्या ओपनिंग मधून एंटर होईल. नझल कॅव्हिटी, माउथ कॅव्हिटी, इयर कॅनाल, आईज. त्यासाठीच तर मास्क फोर्स, मास्क लावायला होतात. काय कारण असेल है ना? आजूबाजूला लोक फिरायला आता कोविड पासून तर चालूच आहे बिलकुल. विअर द मास्क. काय गरज असेल? त्याची गरज तीच आहे कारण तोच असा एक पार्ट आहे जिथून मेनली व्हायरसेस एंटर होतात टू अफेक्ट अवर लंग्स. फार महत्वाचा कॉन्सेप्ट राहील बा. सो दॅट विल बी युअर लंग्स. तर या स्किनचं सुद्धा काम काय राहते की इट ऍक्ट एज द बॅरियर. इझिली कोणती गोष्ट एंट्री होऊ देत नाही कारण याच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, सेमी परमिएबलची प्रॉपर्टी आहे. अशा गोष्टी आपण या स्किनच्या प्रॉपर्टीमध्ये स्टडी करू. सो अवर स्किन, हेअर अँड नेल, they together form the integumentary system.
इंटेग्युमेंटचा अर्थ तो लेअर, आपल्या बॉडीच्या कव्हरिंग. बोन्स, लिगामेंट, दॅट विल बी द स्केलेटल सिस्टम. पूर्ण बॉडीमध्ये आपल्या बॉडीला सपोर्ट करण्याचं काम बोन्स करतात. अशी ह्युमन बॉडीमध्ये टोटल 206 बोन्स असतात. तर त्याची लोकेशन, कोणकोणते बोन्स आहेत, त्याची अटॅचमेंट कशी आहे, जॉईंट कोणकोणते आहेत, ते सगळे तुम्हाला या स्केलेटल सिस्टम मध्ये येतील. हार्मोन्स अँड दी ग्लँड्स, त्याच्यामध्ये येईल तुमची एंडोक्राइन सिस्टम. ज्या ग्लँड्स, ग्लँड शब्दाला का सिक्रिशन, ज्या ठिकाणी काहीतरी सिक्रेट होईल, स्त्रावलं जाईल, त्याला केमिकल रिलीज केले जातील, त्याला आपण ग्लँड्स म्हणतो. सिक्रेटरी स्ट्रक्चर्स ऑफ दी बॉडी आर कॉल्ड एज ग्लँड. मग ज्यांच्यामधून हार्मोन तयार होतात त्या ग्लँडला म्हणतात एंडोक्राइन ग्लँड्स. आणि ती सिस्टम कोणती होईल? एंडोक्राइन. त्याच्या डेफिनेशन मध्येच आहे, सिस्टम ऑफ इंटरनल सिक्रेशन. बॉडीच्या आत सिक्रेशन होतात, बाहेर जर होत असतील तर ते एक्झोक्राइन. जसं आपले टीयर्स, ते एक्झोक्राइन मध्ये येते. इथे आपल्याला एंडोक्राइन पाहायचं आहे. लिम्फ, याच्यापासून तयार होत असते पण लिम्फॅटिक सिस्टम. अँड फायनल इम्युन सेल, दॅट इज द इम्युन सिस्टम. तर प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा. पहा, इम्युन सिस्टम म्हटलं त्याचं मेन काम असते डिफेन्स, प्रोटेक्शन करणं. लिम्फॅटिक सिस्टम, याला आपण म्हणतो ड्रेनेज सिस्टम. बॉडीमध्ये जर कुठं काही वेस्ट पार्ट लीक झाला असेल, आपली ब्लड वेसल आहे समजा, ब्लड कॅरी करते, तर त्यातलं ब्लड कधी कधी लीक होते, WBC लीक होतात, तर त्याला परत सर्क्युलेशन मध्ये आणणं, बॉडीमध्ये सर्क्युलेट करणं, त्याला ड्रेनेज सिस्टम म्हणतो आपण. लिम्फॅटिक जेव्हा येईल सर्क्युलेशन मध्ये तेव्हा सांगेल. त्यानंतर एंडोक्राइन, याचं मेन काम आहे सिक्रिशन, दॅट इज हार्मोन्स. स्केलेटल, आपल्या बॉडीला सपोर्ट करणं, सपोर्ट सिस्टम. इंटेग्युमेंटरी, प्रोटेक्शन, प्रोटेक्शन आहे, कव्हरिंग आहे. हीट, थर्मोरेग्युलेशन आपल्या स्किनचं फंक्शन असतं. त्यानंतर मस्क्युलर, मुवमेंट, लोकोमोशन पण येऊ शकते अॅनिमल म्हटलं तर. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, रिप्रोडक्शन, एक्सक्रेटरी, फिल्टरेशन अँड रिमूव्हल ऑफ दी वेस्ट. सर्क्युलेटरी, ब्लड सर्क्युलेट करणं, डायजेस्ट करणं. त्याच्यानंतर रेस्पिरेटरी, रेस्पिरेशन, गॅसेस एक्सचेंज करणं. नर्वस सिस्टम, कंट्रोलिंग सिस्टम ऑफ द बॉडी. इन दिस वे वी हॅव सीन द 12 ऑर्गन सिस्टम्स ऑफ द ह्युमन्स. अशा पद्धतीनं तुमचा हा बेसिकचा पार्ट इथं आपण थांबवूया. पूर्ण डेफिनेशन जे आहेत ब्रांचेसच्या त्या लक्षात ठेवायच्या आहेत, अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्यानंतर हा ऑर्गन सिस्टमचा चार्ट. ओके, सो दिस इज सफिशियंट फॉर टुडे. बाकीचं आपण नंतर बघू.